नमस्कार, मी लकी भाऊ भिका जाधव। मी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा या मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या पंजा या निशाणीवरती उमेदवारी करत असून त्यामुळे मी इंदोरे या गावचा मूळ निवासी असून तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। मी TYBA नंतर MCM केलं, मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट हे माझं शिक्षण झालेलं आहे नाशिक सारख्या ठिकाणी। त्यासोबत एका डोंगराळ भागामध्ये आदिवासी कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे, त्यामुळे मला स्वतःला त्या परिस्थितीची जाणीव आहे आणि ती परिस्थिती स्वतः बघितलेली। त्या परिस्थितीमधून मी लहानपणीच ठरवलं होतं की मला या परिस्थितीमध्ये बदल करायचा आहे। माझ्या कुटुंबासारखी परिस्थिती सर्व मायबाप जनतेची आहे, त्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये मी 2019 ला निवडणूक लढवली, तेव्हा 9,975 मतदान घेतलं आणि आता 2019 ते 2024 च्या दरम्यान इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेच्या समस्या, तरुणांची वाढलेली बेरोजगारी दूर झाली पाहिजे, त्यासोबत इगतपुरीमध्ये जेवढे धरणे आहेत त्या धरणांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या जमिनी परत मिळाव्या अशी जलसंपदा विभागाने अंमलबजावणी केली होती, परंतु ती फक्त कागदावरतीच अंमलबजावणी राहिलेली आहे। परंतु अजूनही त्या मूळ शेतकऱ्यांना वैतरणा धरणातल्या जमिनी परत मिळाल्या नाही, त्या मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे। त्यासोबत धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुका ओळखला जातो। स्थानिकांच्या जमिनी गेल्या, धरणं बांधले आणि त्या धरणाचं पाणी मुंबईला मराठवाड्याला जातं, परंतु त्या स्थानिकांच्या मायबाप जनतेच्या उशाशी पाणी आहे, परंतु त्यांना ते डोळ्यांनी दिसणारं पाणी स्वतः पिता येत नाही। हे अक्षरशः खेदजनक बाब आहे। म्हणजे स्थानिकांचं पाणी मुंबईला द्यायचं आणि स्थानिकांनाच तिथलं पाणी मिळत नाही प्यायला, त्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असते, पाण्याचा दुष्काळ पडला जातो। महिलांना 10-10, 15-15 किलोमीटर लांब जाऊन हांड्यावरती पाणी व्हावं लागतं, त्यामुळे त्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील त्या महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवायचा आहे। घरोघरी त्यांना ते नळ पोहोचला पाहिजे। केंद्र सरकारने जल जीवन मिशन नावाची योजना सुरू केली, ती पूर्णतः अपूर्णतः राहिली, ती पूर्ण फेल गेल्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला, त्यामुळे त्या स्थानिकांना पुन्हा पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे। त्यामुळे त्या पाणी टंचाईसाठी मला प्रयत्न करायचा आहे, ती पाणी टंचाई दूर झाली पाहिजे। त्याचसोबत आपण बघतोय शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न येते, ओला दुष्काळ पडतो, कोरडा दुष्काळ पडतो, शेतकऱ्यांचे पीक विमे अजून प्रलंबित आहेत, शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांना अजूनही या महायुती जातीयवादी असलेलं राज्य सरकार, शिंदे, फडणवीस, अजितदादा हे महायुतीचं BJP, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून हे महायुती सरकार स्थापन झालेले, हे भ्रष्टाचारी सरकार आहे, जातीयवादी सरकार आहे, हुकुमशाही सरकार आहे। यांनी शेतकऱ्यांवरती सर्व जनतेवरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला, या अन्यायाविरुद्ध माझा लढा आहे। त्यासोबत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघतोय देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु अजूनही एवढे आमदार होऊन गेले, पण एकाही आमदाराने अद्यापपर्यंत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये रस्ते गावागावात पोहोचवलेले नाही। रस्ते जर झाले असते, आरोग्याच्या दळणवळणाच्या सुविधा झाल्या असत्या, परंतु रस्ता कुठेही दिसत नाही, फक्त कागदावरती दिसतो आणि आमचे आमदार हे ठेकेदारच राहून गेलेले तिथून मागचे, त्याच्यामुळं त्यांनी रस्त्यांच्या नावाखाली मोठा मलिदा लुटलेला आहे। त्यामुळे जुनवणेवाडी आपण इगतपुरीमध्ये बघतो, रस्ता नसल्यामुळे त्या एका गर्भवती महिलेला मृत्यूला सामोरं जावं लागलं।
त्या गर्भवती महिलेचा अक्षरशः मृत्यू झाला फक्त रस्ता नसल्यामुळं। आणि याला कारणीभूत काँग्रेसमधून जे आताच भ्रष्टाचारी सरकारमध्ये, जातीवादी हुकुमशाही सरकारमध्ये ज्यांनी महायुती पक्षाकडून उमेदवारी घेतलेली ते ठेकेदार यांनी त्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकास केला काय नाही, यांच्याकडून किती समस्या सुटल्यात या तुम्हाला माहीत आहे। त्यांचं शिक्षण काय आहे, 4थी शिक्षण झालेले त्यांचं। सभागृहामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी किती वेळा आवाज उठवला आहे। बेरोजगारी, पाणी, जमिनीचे प्रश्न, आरोग्य, वीज, ज्या सर्व ज्या मूलभूत गरजा आहेत त्या संदर्भात परत माझ्या मतदारसंघामध्ये व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात अन्याय होतो। व्यापारी वर्गाचे किती समस्या सोडवण्यासाठी विधानसभागृहामध्ये किती प्रश्न मांडले याचा जाब तुम्ही त्यांना विचारला पाहिजे। आणि किती वेळा प्रश्न मांडले हे तुम्हाला माहीत आहे, मांडले का नाही त्यांनी। त्यामुळे तुम्हाला तिथं भांडणारा उमेदवार पाहिजे, महायुती सरकारने विकत घेणारा उमेदवार पाहिजे। आरोग्याच्या सुविधा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये नसल्याने ॲम्ब्युलन्स सुद्धा त्या भागात फिरत नाही। इथल्या मागच्या आमदारांनी ॲम्ब्युलन्सची सुविधा जरी, फिरता दवाखाना जरी चालू केला असता तरीही लोकांना आरोग्याच्या सुविधेपासून लाभ मिळाला असता। पण माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे की इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये रोज एक फिरता दवाखाना प्रत्येक गावामध्ये फिरला पाहिजे। त्या गावातील छोटे मोठे आजारची तपासणी झाली पाहिजे आणि त्या आजाराचं निदान केलं पाहिजे। त्यासाठी रोज आरोग्याच्या सेवेसाठी माझी फिरता दवाखान्याचं पथक रोज पूर्ण माझ्या मतदारसंघात फिरत राहील प्रत्येक गावामध्ये। त्याचसोबत आपण आज बघतोय गुजरात बाउंड्री आहे, गुजरातच्या सीमेलगत अजूनही लाईट पोहोचलेली नाही, पूर्णपणे अंधारात ते लोक राहतात। फक्त दिवस उजाडल्यावरती त्यांना दिसतं, पण रात्री कुठलीही विजेची सुविधा नसल्याने त्यांना खूप संकटांना सामोरे जावं लागतं। त्याचसोबत लाईट ही वाड्यापाड्यांवरती, डोंगर दऱ्यात, वस्त्यांवरती पोहोचली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। त्याचसोबत आपण बघतोय की शिक्षणाची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली, शिक्षणाचं अक्षरशः बाजारीकरण झालेले। आपण जिल्हा परिषदेच्या शाळा जर बघतोय त्यांची अक्षरशः पडलेल्या अवस्थेत परिस्थिती आहे। पावसाळ्यामध्ये बदाबदा पाणी गळतंय, विद्यार्थ्यांना त्या बदाबदा पाणी पडणाऱ्या पावसात शिक्षण घ्यावं लागतंय। पडक्या भिंती आहेत, तरीही या महायुती BJP सरकारकडून अद्याप पण त्या शाळांची दुरुस्ती झालेली नाही। त्या शाळांची जर दुरुस्ती झाली तर जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगले विद्यार्थी, चांगले गुणवत्ता घेतील। त्यासाठी माझी या विधानसभेच्या मतदारसंघातील मायबाप जनतेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। त्याचसोबत आपण बघतोय महिलांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहेत, महिलांचं सशक्तीकरण, सबलीकरण झालं पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। त्यासोबत आपण बघतोय इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी मी स्थानिक माझ्या मतदारसंघातील शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी, त्यांनी जे बघितलेले IAS IPS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी त्यांच्यासाठी वाचनालयाची निर्मिती करणार आहे, त्यांच्यासाठी अभ्यासगृह सुरू करणार आहे, एक इगतपुरीमध्ये सुरू करणार आहे, एक त्र्यंबकेश्वरमध्ये। त्या माध्यमातून ते विद्यार्थी नक्कीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून IAS अधिकारी, IPS अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यापासून कोणी वंचित ठेवणार नाही। कारण त्यांना दिल्लीला, पुण्याला, मुंबईला, नाशिकला जायची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था मी तिथं करणार आहे। तिथं चांगले प्रशिक्षक पण असतील आणि विनामूल्य तिथं त्यांना अभ्यास करता येईल। त्या माध्यमातून माझा प्रयत्न सुरू असणार आहे। इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व
विभागांमध्ये कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करतात, अधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु त्यांना राहण्यासाठीही वसाहत नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः नाशिकसारख्या ठिकाणी किंवा घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या शहराच्या ठिकाणी राहून त्यांना ड्युटी करावी लागते। जाण्या येण्यात त्यांचा वेळ वाया जातो, त्यांना मानसिक पण त्रास होतो, शारीरिक पण त्रास होतो आणि त्यासोबत पावसाळ्यामध्ये त्यांना खूप त्रास होतो। त्यामुळे या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी वसाहत झाली पाहिजे, एक कॉलनी कर्मचाऱ्यांची झाली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। आपण बघतोय की इगतपुरी शहर तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणे, इंडस्ट्री एरिया आहे, MIDC मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तिथं स्थानिकांना रोजगार नाही, बाहेरच्या लोकांना तिथं रोजगार दिला जातो पण स्थानिकांना नाही। त्यामुळं स्थानिक तरुणांना त्या कंपन्यांमध्ये रोजगार कसा मिळेल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। आणि त्या कंपन्यांना पण काही बाहेरच्या लोकांचा खूप त्रास असतो, त्या कंपन्या टिकल्या पाहिजे इगतपुरी तालुक्यात, माझ्या मतदारसंघामध्ये। त्यामुळे त्या सर्व कंपन्या, औद्योगिक MIDC हे जे वाले आहेत त्यांच्यामुळे जर माझ्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळत असेल तर त्या कंपन्यांना सुरक्षा देण्याचं काम आहे माझं। आणि त्या कंपन्या अजून माझ्या मतदारसंघात कशा येतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। आणि इगतपुरीच्या धर्तीवरती त्र्यंबकेश्वर तालुक्यातही मला मोठ्या प्रमाणात कंपन्या आणायच्यात, MIDC आणायच्यात, औद्योगिक वसाहत बसवायची। इगतपुरी सारखीच परिस्थिती मला त्र्यंबकेश्वर, हर्सुल या पट्ट्यातही करायची। त्यामुळं त्र्यंबकेश्वर तालुक्यातीलही माझ्या तरुणांची बेरोजगारी दूर होईल, त्या निमित्ताने त्यांना नाशिकसारख्या, पुणेसारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी कामाला जाण्याची गरज पडणार नाही। आणि त्यासोबत आपण बघतोय की इगतपुरी हा पर्यटनाचा तालुका म्हणून ओळखला जातो। भावली, वैतरणा धरण असेल, त्या पर्यटनामुळं आमच्या काही स्थानिक जनतेला, मायबाप जनतेला रोजगार उपलब्ध झालेला आहे, परंतु त्या पर्यटनाला जशी चालना मिळायला हवी तशी काही चालना मिळालेली नाही। त्यामुळे आपल्याला कोणाला कुलू मनालीला जायची गरज पडणार नाही, असं पर्यटन स्थळ तिथं निर्मित करावं लागणार आहे मला, त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। आणि तसंच पर्यटन स्थळ भावली, वैतरणासारखं, कावणेसारखं मला हर्सुल या भागामध्ये सुरू करायचे, कारण हर्सुल भाग हे पर्यटन स्थळ घोषित जर झालं त्या भागातही पर्यटनाला चालना मिळेल आणि खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल। माझ्या मतदारसंघामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे, परंतु तो वारकरी संप्रदायाला अजूनपर्यंत कोणीही न्याय मिळवून दिला नाही, त्यांच्यावरती मोठ्या प्रकारे अन्याय होतोय। जेव्हा वारकरी संप्रदाय माझ्या निवृत्तीनाथांचं दर्शन घेऊन जेव्हा पालखी पंढरपूरला जाते, त्यामुळे त्या पालखीला संरक्षण, त्या वारकऱ्यांसाठी जागोजागी राहण्याची व्यवस्था, रस्त्यामध्ये त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी एक कमिटी, त्यासोबत त्यांच्यासाठी आरोग्याची व्यवस्था, त्यांना लागणारं पाणी, त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या उपलब्ध करून देण्यासाठी। परत वारकरी संप्रदाय सप्ताह मोठ्या प्रमाणात करत असतो, त्यांना सप्त्याचं साहित्य जे असेल ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। त्यासोबत आपण बघतोय त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात राज्यातून भाविक येतात आणि निवृत्तीनाथांच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते तिथं, परंतु चंगराचंगरी होण्याची शक्यता असते तिथं। त्या सर्व भाविकांना चांगल्या प्रकारे त्यांना तिथं ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि येणाऱ्या भाविकांसाठी ज्या ज्या भागातून वारकरी येतात, जे जे भाविक येतात त्यांचे आखाडे बनवलेले असतात, तर वारकरी संप्रदायासाठी शासनाकडून चांगल्या प्रकारे निधी मिळून त्यांच्या लागणाऱ्या मूलभूत सुविधा
त्यांना पुरवल्या जातील। त्याचसोबत आपण बघतोय की त्या माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज 70%। आज आदिवासी समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतोय। पेसा कायदा आदिवासींसाठी लागू केलेला आहे, परंतु पेसा कायद्याचं खच्चीकरण करण्याचं काम या भाजपा मनोवादी जातीवादी हुकुमशाही भ्रष्टाचारी सरकारने केलेले आहे। त्याविरुद्ध मी लढा उभा केला आणि राज्यातील 17 वर्गातील 8,500 मुलांना मी आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळवून दिली। या भ्रष्टाचारी जातीवादी भाजपा सरकारच्या विरुद्ध आंदोलन करून आज त्या 8,500 विद्यार्थ्यांना हक्काची भाकर मिळालेली आहे। अजूनही आदिवासी भागात शिक्षणाची गंगा अपूर्ण आहे। आदिवासी समाजामध्ये अजूनही प्रगती झालेली नाही, त्यांचे घरकुलांचे प्रश्न अजून मिटलेले नाही। अजूनही आदिवासी समाजाला घरं नसल्यामुळे त्यांना पावसाळ्यात खूप हाल सोसावे लागतात। खेडोपाड्यात त्यांच्या भागात आरोग्य, रस्ते, वीज, लाईट, पाणी तिथं पण नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर अन्याय होतोय तर आदिवासी समाजावर होतोय आणि तिथं आरक्षित मतदारसंघ असताना आदिवासीच आमदार होऊन गेलेत आणि आदिवासीच आमदारांनी इथून मागच्या सगळ्यांनी त्यांच्या टाळवर चुलोनी खाऊन गब्बर झालेले आहेत। या गब्बरांनी आदिवासींच्या नावाचा निधी लुटलेला आहे। आदिवासींना तसंच त्यांनी विकासापासून वंचित ठेवलेले, रस्त्यावर आणलेले त्यांनी आदिवासींना। त्यामुळं माझ्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे। शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे माझ्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील माझी जी मायबाप जनता आहे, या जनतेची सेवा करायची जी मला महाविकास आघाडीतर्फे संधी मिळालेली आहे, काँग्रेस पक्षाचा पंजा या निशाणीवरती, तर हा काँग्रेस हा विचार इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेने जिवंत ठेवलेला हा विचार अजून बुलंद करण्यासाठी, अजून जिवंत ठेवण्यासाठी मला चांगलं काम करायचं आहे। आणि नक्कीच तो काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने अजून तो बालेकिल्ला कसा मजबूत होईल काँग्रेसचा, हे मला करायचं आहे। आणि माझ्या मतदारसंघात कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता एक माझं कुटुंब म्हणून, त्या घराचा, माझ्या मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख म्हणून मला काम करायचे। कारण माझा मतदारसंघ हाही माझं कुटुंब असणार आहे आणि कुटुंबासारखं प्रेम माझ्या कुटुंबातील सर्व मायबाप जनतेला देणार आहे। आणि माझ्या कुटुंबातील माझ्या मायबाप जनतेच्या ज्या छोट्या मोठ्या ज्याही गरजा असतील त्या पूर्ण करायच्या आहेत। आज आपण बघतोय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी HMPT सारखं एक मोठं भव्यदेव हॉस्पिटल उभं केलं। त्यामुळे आदिवासी भागातील सर्व समाज बांधवातील जनतेला आरोग्याची सुविधा तिथं उपलब्ध झालेली, मोठमोठे ऑपरेशन तिथं मोफत होतात। अशाच पद्धतीने HMPTची एक शाखा हर्सूल सारख्या ठिकाणी जर उपलब्ध झाली तर नक्कीच तिथल्या मायबाप जनतेला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल। आणि आपण बघतोय की 2026 साली कुंभमेळा येतोय, कावनई आणि त्र्यंबकेश्वर येते, तिथंही त्या कुंभमेळ्यात चांगलं नियोजन करून आपलं नाव कसं मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याचं या जगामध्ये प्रसिद्ध होईल, कुठलाही गालबोट न लागता कुंभमेळा कसा यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे। आपण बघतोय माझ्या मतदारसंघातून मुंबई आग्रा हायवे गेलेला आहे, शिर्डी मुंबई हायवे गेलेला आहे, समृद्धी महामार्ग गेलेला आहे, परंतु त्या रस्त्याच्या कडेला गावं येते। गावचा मनुष्य जेव्हा रस्त्यावरती येतो कधी रात्री बिरात्री, त्याचा गाडीच्या दणक्याने ॲक्सिडेंट होतो, उडवला जातो तो, परंतु त्या गावकऱ्यांना अजिबात त्या ॲक्सिडेंटपासून सुरक्षा मिळत नाही। रोज त्या मुंडेगाव सारख्या ठिकाणी, असे मुंडेगाव सारखे बरेच गाव येते, तिथं रोज ॲक्सिडेंट होतात रात्रीच्या दरम्यान, परंतु नॅशनल हायवेवाल्यांनी कुठलीही सुरक्षा तिथं राबवलेली नाही। हे मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं, कोणाचाही मृत्यू होऊ नये, आमच्या गावांची चुकी आहे का, रस्त्याच्या कड्याला गाव आहे तर त्या गावच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ते ॲक्सिडेंट होणार नाही यासाठी आपण चांगला प्रयत्न केला पाहिजे। आणि रस्ते व दळणवळण विभागाकडून सुरक्षा
कशी देता येईल आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण कसं कमी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। त्याचसोबत मोठे खड्डे पडलेले असतात, ते खड्डे पडल्यामुळं टू व्हीलरवाल्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतोय आणि त्यामुळे ते खड्डेमुक्त रस्ता झाला पाहिजे, हायवे झाला पाहिजे। आणि पावसाळ्यामध्ये खूप वाईट परिस्थिती असते त्या खड्ड्यांमुळं, त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघातील हा जो हायवे कसारा घाटापासून सुरू होऊन वाडीवाऱ्याच्या नजीक संपतोय आणि घोटीपासून तर उभाड्यापर्यंत हा माझा मतदारसंघातला हा नॅशनल हायवे संपतोय। त्यामुळे मला याच्यासाठी हा रस्ता चांगल्या दर्जाचा सतत राहिला पाहिजे, तरच ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आणि खड्डेमुक्त रस्ता करायचा मला। आणि त्याचसोबत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो, ज्या डोंगराच्या खाली गावं येते त्यांना सुरक्षा मिळत नाही, कारण माळींसारखी परिस्थिती, परत रायगडमधली इशाळवाडीसारखी परिस्थिती पावसाळ्याच्या दरम्यान माझ्या मतदारसंघातील गावांची होऊ नये यासाठी त्या गावांनाही तटबंद्या बांधून त्यांना सुरक्षा दिली पाहिजे। भाम धरण आहे माझ्या मतदारसंघात, पावसाळा सुरू झाला त्या भाम धरणाचं पुनर्वसन त्या गावकऱ्यांचं धरणाच्या खालीच केलेले चुकीच्या पद्धतीने, पावसाळा चालू झाल्यावरती त्या धरणाचं पाण्याचा पाझर डायरेक्ट त्या घरांमध्ये येतोय, म्हणजे त्या लोकांच्या जमिनी त्या धरणात गेल्यात। त्यांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन केलं असतं तर त्यांच्या घरांमध्ये पाणी आलं नसतं, ओलावा आला नसता, परंतु त्यांना पावसाळ्यात पाण्यातच झोपावं लागतं। त्यामुळे त्यांनाही चांगल्या प्रकारे कसं न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे। यासोबत अशा भरपूर समस्या आहेत, त्या समस्यांवरती काम करायचं आहे। त्यामुळं माझ्या मायबाप जनतेने मला प्रचंड मताने निवडून द्यावं। माझी निशाणी ही पंजा आहे आणि महाविकास आघाडीचं हात बळकट करण्यासाठी, महाविकास आघाडीचं सरकार राज्यात बसवण्यासाठी मला निवडून द्या, माझे हात बळकट करा आणि मला विश्वास आहे तुम्ही नक्कीच माझ्या विश्वासाला तडा न जाऊन देता मला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा बाळगतो। पुन्हा एकदा सर्व माझ्या मायबाप जनतेला जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। गरिबांच्या मनामनातला आमदार, उच्च शिक्षित आणि शानदार लकी भाऊ जाधव यांना बहुमतांनी विजयी करा। वाजवून टाकणार, गाजवून टाकणार, वाजवून टाकणार, गाजवून टाकणार, झाली तुफानी तयारी। विश्वास जनतेचा, विकास जनते